33 years. 33 years. 1959. My birthday. Okay. 1950. तुम्ही MD BGO फॉरेन रिटर्न राईट? एवढी मोठी डिग्री घेऊन तुम्ही लंडन वरून इथं आला? हो, मी श्रीमंत आहे. हा राईट राईट. तुमच्याबद्दल आम्हाला माहिती आहे. तुम्ही गरिबांवरती औषधोपचार करता, त्यांना मोफत औषध देता. महिलांसाठी तुम्ही महिलाश्रम काढलेत, बाल चिकित्सालय काढलेत, मॅटर्निटी होम काढलेत. अहो, माझे वडील डॉक्टर होते. डॉक्टर VS लेन. तुमचे वडील डॉक्टर होते? बरं पुढे काय शंका येते तुम्हाला? लेडीज स्पेशलिस्ट डॉक्टर VS लेन, MD, FCICS फ्रॉम लंडन. त्यांचाच मी एकुलता एक वारस, त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांच्या मागची निष्ठा परंपरा आणि त्यांची श्रद्धा निष्ठा चालवणारा कुठे आलाय. कारण ती दामाला असेल तुमची बॅग घेऊन. ती पाहतो. बघा तुमची बॅग. द्या. साहेबांनी मी साहेबांनी किती दिले? ठीक आहे. डॉक्टर बघा तुमच्या बॅगेतलं सगळं सामान व्यवस्थित आहे की नाही? तर ती डिस्पेन्सरी कुठे आहे? कुणाची? त्यांची. त्यांची म्हणजे? तुमचे वडील डॉक्टर मेल्यांची. ते सर्जन होते नर्सोजी मॅटर्निटी होम मध्ये. ओके. तुमचा जन्म कुठे झाला? मुंबईमध्ये. पण मुंबईत कुठे? मला माहिती नाही. अच्छा. तुमच्या आईचं नाव? मला माहिती नाही. तुम्हाला माहित नाही? हो, मला माहिती नाही. तुम्हाला खरंच माहित नाही? खरंच माहिती नाही. कारण माझी आई लहानपणीच वारली. अरे ती खोटी. म्हणजे माझ्या वडिलांनी 2 लग्न केली. इन्स्पेक्टर, तुम्ही संशयाच्या प्रवाहात नको तिथे वाहत चालला. रॉंग. ऍब्सोल्युटली रॉंग. तुमच्या संशयाची पाल चुकते. डॉक्टर डॉक्टर तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तर याचा उपभोग शून्य आहे. हे पाहिलं काय? काय? हा तकदीरनामा चित्रगुप्ताने लिहिलेला. त्यात काय लिहिलं माहिती मला? काय लिहिलं? त्यात तुमची कुंडली लिहिली आहे. हो, यात स्पष्ट लिहिले आहे तुमचं नाव, तुमचा जन्म कुठे झाला, तुमची जात काय, तुमची रात काय, यात सर्व लिहिले आहे. डॉक्टर डॉक्टर माझी जात हीच तुमची जात. माणसाची नाही, सापाची जात तुमची आहे. नागाची, वंश परंपरागत बदला घेणाऱ्या नागाची जात तुमची.
गिरीश लेले. ठीक आहे. तुमचं नाव डॉक्टर गिरीश लेले. क्षणभर आपण धरूया तुमचं वडिलांचं नाव विनायक वामन लेले. एम आय राईट? एम आय राईट डॉक्टर? तुमच्या आईचं नाव सुशीला भोर. ऍब्सोल्युटली रॉंग. ती माझी कोणी नव्हती. असं? मग हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट काय नर्सोजी मेडिकल नाहीये. हे नर्सोजी मेडिकल हॉस्पिटलचं आहे. कुठं आहे? पण यात तुमचं नाव तुमच्या आईचं नाव तर खरं लिहिलंय, सुशीला गणेश भोर. ही सुशीला गणेश भोर हीच तुमची खरी जन्मलाभी होती. आणि तुमचे वडील मेले नव्हते, तर ते होते ऍडव्होकेट सामंत. या सामंतांपासून दिवस गेलेल्या बाईचा त्याने अवेअर केला आणि सुशीलाने एका बाळाला जन्म दिला आणि ती मृत्यूची पडली. आणि डॉक्टर लेल्यांना जे निपुत्रिक होते त्यांना एक पुत्र मिळाला. तो म्हणजे तुम्ही डॉक्टर गिरीश लेले. एम आय राईट? एम आय राईट? तुम्ही कथा लिहिता ते साने गुरुजी लिहायचे. मी इन्स्पेक्टर साने आहे. माझा संबंध कथांशी नसतो, तर तो असतो व्यथांशी. तर आता व्यथा विरळ व्हायला लागले आहेत, शल्य बोथट व्हायला लागले आहे. सांत्वनाची आज संपले. आता कशाला हा अभ्यास? मला सगळं समजलंय. तुमच्या आई सुशीला भोर आणि तुमचे वडील सावंत, त्यांचा तुम्ही. हो ती माझी आई होती. ही आई होती. अत्याचाराच्या दाताखाली भरडली गेली ती माझी आई होती. तुमच्यावर झालेल्या अन्यायापोटी आणि तुमच्या मनावर झालेल्या जखमांचं तुम्ही असा बदला घेतला खून करून? नाही, खोट आहे. साफ खोट आहे. काय पुरावा आहे तुमच्याकडे? तर हा तुमच्या मनाच्या जखमेवरती उपचार आहे. तुम्ही सुचवले डॉक्टर. त्या भक्कम गोष्टीने आरोप सिद्धवत नसता डॉक्टर. इन्स्पेक्टर, वाऱ्यावरच्या वाटा आणि खरा गुन्हेगार सापडत नाही, तर त्याला पुरावा लागतो. तो पुरावा आहे तुमच्याकडे? बोला, आहे का? बोला आहे? तुम्हाला पुराव्याची फारच घाई लागली डॉक्टर. ठीक आहे डॉक्टर. सामंत साहेब मरण्यापूर्वी तुम्ही त्यांना चेक केलं होतं? हो. कारण त्यांच्या खाली काय त्याच्या? हो, किती वेळा तुम्ही तेच प्रश्न विचारणार बोला. बघा, याच्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लावणार नाही मी. आता शेवटचं विचारतो. त्यांच्या फक्त छातीत काय येत होत्या? हो. नक्की? हो, नक्की. त्यांना ताप येत नव्हता? नव्हता. त्याला ताप येत नव्हता डॉक्टर? नव्हता. दामो काय दामोला तुम्हाला पुरावा पाहिजे ना? पुरावा पाहिजे तुम्हाला? हो, मला. हो, त्यांना त्यावेळी ताप किती होता? डॉक्टर, त्यांना किती ताप होता? नॉर्मल होता. नॉर्मल होता? हो. किती डिग्री होता? नॉर्मल. खोटं बोलता तुम्ही. हो, मी स्वतः तपासलंय मी त्यांना. डॉक्टर, मला थर्मामीटर दाखवा. तो माझ्याकडे नाहीये. तो तुमच्याकडे नाहीये? तो माझा नव्हता. तो तुमचा नव्हता? तो माझा नव्हता. तो तुमचा नव्हता? हो. डॉक्टर, प्लीज शो मी युअर थर्मामीटर प्लीज. कम ऑन. मला जायचं. मला सिरियस पेशंट आहे. मला जायचंय. डॉक्टर जायचंय. डॉक्टर, sorry, you are not permitted to leave from here unless I check your bag.
Come on, please show me your thermometer. Come on, hurry up. Oh, पण माझा ऍक्सिडेंट म्हटलं पेशंट. डॉक्टर, please show me your thermometer. I want to check that. Hurry up. या समाधान करून घ्या. पहा त्याच्यामध्ये सोन्याची बिस्किट चांदी सोनं काय आहे का पण त्या विषारी बॅग आहेत ते. Where is that thermometer? माझ्याकडे नाहीये. नाहीये. Please. I want to check your thermometer, doctor. Please. Please show. Hurry up. Yeah. पहा. डॉक्टर, या थर्मामीटरने तुम्ही सामंताचा ताप बघितलात? हो का? डॉक्टर गिरीश लेले, MD DGO फॉरेन रिटर्न. तुम्ही स्वतःला फार हुशार समजता. या थर्मामीटरचा मर्क्युरी तुम्ही कट केलाय. त्याद्वारे तुम्ही सामंताचा खून खोटा आहे. सब खोटा आहे. मी निर्दोष आहे. कितीही ओरडून सांगितलं तरी तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध होत नाहीये. डॉक्टर गिरीश लेले, तुम्हाला फक्त एकट्या सामंतांना मारायचं नव्हतं, तर त्यांच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांची मुलगी रेखा, जावई सुधीर आणि रमेशलाही फासावर लटकत होतं. डॉक्टर, आणि म्हणून तुम्ही हा प्लॅन केला. महादेव मेडिकल्स मधून तुम्ही औषधाला सांगितले, कारण तुम्हाला माहिती होतं महादेव मेडिकल्स मध्ये बनावट औषध मिळतात आणि रमेशचा घनिष्ठ संबंध आहे. त्या गोळ्या तुम्ही रेखा आणि सुधीर मार्फत देऊ केल्या की जेणेकरून तेही फासावर लटकतील. अरे आपल्या आईवर अत्याचार झाला म्हणून त्याचा बदला तुम्ही सामंतरावांना मारून अरे जन्माच्या बापाचा खून करून घेतला. डॉक्टर, कोणी आहात तुम्ही? अरे ही जनता तुम्हाला देव मानते. खूप हुशार हार्ट अटॅकच्या गोळ्या देऊन तुम्ही नंतर त्याचा ताप बघितला आणि त्या थर्मामीटरचा मर्क्युरी तुम्ही आधीच कट केला होता. त्यामुळे थर्मामीटर मधला जो पारा तो अत्यंत विषारी असतो. आणि सामान्य